मंडळी जिल्हा परिषद शाळा या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम आयोजित करत असतात। यामध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक परिसराची ओळख करून देण्यासाठी परिसर भेटीचे आणि पावसाळी भटकंतीचे आयोजन, आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसाची ओळख होण्यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन याचा समावेश होतो। सोबतच मुलांना व्यवहार ज्ञानाची ओळख करून देण्यासाठी बाल आनंद बाजार आयोजित केला जातो। पैशांची देवाणघेवाण करून व्यवहार कसे केले जातात याचीही ओळख या बाजाराच्या आयोजनामागे असते। बाजारा दिवशी बालगोपाळांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो। पालकांच्या नजरेतील नफा तोटा या संकल्पना मुलांच्या खिचगिंतीतही नसतात। म्हणून तर मुलं चालू बाजारात 30 रुपये किलोची वस्तू बिनधास्तपणे 20 रुपयाला देऊन मोकळे होतात। गोळ्या, बिस्किटे, पेन इथपासून अगदी भजी आणि भेळ इथपर्यंत इथे सर्व वस्तूंना विक्रीसाठी मोकळीक असते। खरेदी विक्रीचे सर्व ठोकताळे इथे खोडून काढले जातात। इथं विक्री जास्त होऊन माल संपलेल्या विद्यार्थ्याच्या तोंडावरील हसू आणि काहीच विकलं नसणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरील दुःख, निराशा दोन्हीही एकाच पातळीवर असतात। अशावेळी मग शिक्षकांकडून अनावश्यक वस्तूंची अनाहूतपणे खरेदी होते। कारण एकच, सर्वांच्या वस्तू विकल्या गेल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला बाजाराचा आनंद घेता आला पाहिजे। असा हा बाल आनंद बाजार मुलांना व्यवहाराची समज दृढ करून देऊन त्यांचे अनुभव समृद्ध करणारा ठरतो आणि मुलेही मग आनंदाने व उत्साहाने अध्ययनात सहभागी होतात, क्रियाशील होतात।